मित्रांनो, सर्वप्रथम आमच्या फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. काय बनवते का? पोळ्या फुगव, नाक नको फुगू. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज तारीख आहे 13 मार्च, म्हणजे आज काय आहे? होळी. होळी रे होळी, पुरणाची पोळी, केळीच्या बंदूक. काय नाही माहिती, जाऊ दे. पुरणाची पोळी तर केली काय घरी? पोळ्या केल्यात. केल्या ना? तर मित्रांनो, तयारी केली जाऊन बनवायचं. आणि तर मित्रांनो, सर्वप्रथम आमच्या फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी युनिफॉर्मवरतीच आहे, म्हणजे मी जॉबवरतून नुकतंच निघालो होतो. प्रतीक्षाचा कॉल आला की यशनी ना त्याची जी काय रे त्याची जी पिचकारी ना त्यांनी तोडून टाकली. म्हणजे ती गेल्या वर्षीची होती, त्यांनी वर्षभर टिकवली. कालपर्यंत खेळत आणि काल तर तोडून फोडून आला. तर आज बोलली ती घ्यायची आहे. तर मी तिला बोललो मी नाक्यावरती आलो का तुला कॉल करतो, तू बाहेर ये, मग आपण डीमार्टला जाऊया. तर आता आम्ही आज आलोय डीमार्टला. आणि दुसरं पण कारण आहे, कारण की उद्या धमाल मस्ती असते. म्हणजे काय असतं? एन्जॉय, धुलीवंदन असतं. मित्रांना सर्वांना कलर वगैरे लावतात आणि आपल्या आयुष्याचे पण कलर लावून वाटळ करून घेतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपली फॅमिली पारिवारिक फॅमिली आहे. तर दारू तर आपण पिणार नाही, त्याच्यामुळे मी बोललो फॅमिलीसाठी ना थंडा घेऊन जाऊया. तर थंड आणण्यासाठी आम्ही डीमार्टपाशी आलो. म्हणजे आमची दोन कामं आहेत. चला मित्रांनो, आज होळी पण जाऊन घरी जळवायची, म्हणजे आपला नारळ वगैरे सोडून होळीचे दर्शन घ्यायचे. सर्वप्रथम आपण आतमध्ये जाऊया डीमार्टमध्ये, जे पण सामान लागणार आहे उद्यासाठी ते पण घेऊया. चला. बरोबर चेक कर, बरोबर आहे का? चेक केलं बरोबर ना? ठीक आहे, ठेवून द्या. आणि मित्रांनो, 7:11 आम्ही घाई गडबडीत घरी आलो. कारण 7:15 आमचा पाणीचा टाइम झाला. आणि जर आज पाणी नसतं बरं तर उद्या सगळी बोंबाबोंब झाली असती. कारण उद्या जास्त पाण्याचा उपयोग होणार आहे. आजच जर पाण्याची टंचाई कमी झाली असती तर उद्याचा खूपच प्रॉब्लेम क्रिएट झाला असता मित्रांनो. त्यामुळे खूप घाई गडबडीत घरी आलो. पाणी वगैरे झाले आता आमचं भरून. आता आमच्या सर्व घरातली कामं वगैरे आटोपलेली मित्रांनो. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर दिवाबत्ती करायला घेणार तेवढंच कळलं. अरे प्रत्यक्षाने आपल्याला सांगितलं होतं की देवपूजा करण्यासाठी हार घेऊन या स्टेशनवरतून, कारण तिकडे थोडं स्वस्त पडतं म्हणून. तर मित्रांनो, आता काय करायचं, तर मी बोललो जाऊया आपल्या नाक्यावरती आणि नाक्यावरतून हार वगैरे घेऊन येऊया. की यश गेलाय मैदानात, ती पिचकारी आणली ना ती नवीन वाली, ती सगळ्यांवर उडवायला, म्हणजे पाणी उडवायला. जाऊया तिकडे, हार घेऊन या. येता की यश जर मैदानात भेटला तर त्याला घरी घेऊन या. चांगले कपडे घालून, म्हणजे थोडंसं व्यवस्थित असे दिसणारे कपडे घालून आपण होळीचे दर्शन करण्यासाठी जाऊया. पण तुम्ही पाहू शकता प्रतीक्षा काय करते, काय बनवते का? पोळ्या फुगव, नाक नको फुगू. हा डायलॉग तुला आठवला ना? आणि मित्रांनो, हमेशा काय व्हायचं की आई ना कोणता पण सण असो हमेशा आईच बनवते. आता बऱ्याच वर्ष, म्हणजे 2 वर्ष व्हायला आले, आता प्रतीक्षा बनवायला लागली. कारण की प्रतीक्षाला पूर्णपणे सुगरण झाली ती प्रतीक्षा, दिसायला सुद्धा सुगरण आहे. तर चला, आता आईला जर कॉल सकाळी केला होता, आई तर आली नाही अजून, तर आईला डायरेक्ट आता जेवायलाच बोलूया. चला, आईला सुद्धा आराम देऊया. आणि कारण की सुनबाई तिला कशासाठी आहे. चला, आता जास्त इथं बघ नको करायला, डायरेक्ट पोहोचूया हारवाल्याकडे आणि तिकडून हार घेऊन येऊ.